आपल्या आहारशास्त्रानुसार आपण जेवण कधी, किती आणि कसं खावं याचे काही नियम आहेत आणि ते नियम सगळ्यांसाठी सारखेच आहेत बरं का. पण डायबिटीजच्या लोकांनी कशा पद्धतीने आहार घ्यावा हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तीच पद्धत मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कढई गॅसवरती ठेवायची, 1 चमचा तेल ओतायचं, एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घालायचा, आलटी करून घ्यायचा, एक बारीक चिरलेला टोमॅटोही घालायचा, तोही आलटी करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा तांबडं तिखट घालायचं, मॅगी मसाला घालायचा आणि भिजवलेले सोयाबीन त्याच्यामध्ये घालायचे आणि 2 मिनिटं ते आलटी-पलटी करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर अशा पद्धतीने आपली हाय प्रोटीन रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्लेट नंबर 1 कशी खायची ते सांगते. तर आपल्याला डायबिटीजच्या लोकांना पेरू, सफरचंद किंवा संत्री यापैकी कोणतंही एक फळ खायला सांगितलेलं आहे. तर त्यापैकी कुठलंही एक फळ खायचं. त्यानंतर सॅलडमध्ये काकडी, गाजर, टोमॅटो यापैकी कोणतंही एक सॅलड आणि प्रोटीनमध्ये सोयाबीन, पनीर, उकडलेली अंडी किंवा मोड आलेली कडधान्ये यापैकी कोणताही एक प्रोटीनचा सोर्स जो आहे, तो आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला फळ खायचं आहे, त्याच्यानंतर सॅलड खायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रोटीन. अशा पद्धतीने आपल्याला प्लेट नंबर 1 पहिल्यांदा खायची आहे. त्यानंतर प्लेट नंबर 2 म्हणाल तर घरामध्ये जी आपण भाजी, भाकरी, रस्सा जे काही करू, तर ते आपल्याला प्लेट नंबर 2 मध्ये खायचं आहे. तर आपल्याला कडक भुकेच्या 2 वेळा ठरवायच्या म्हणजे सकाळचं जेवण हे 10 ते 11 वाजता करायचं आणि संध्याकाळचं जेवण हे 6च्या आत करायचं. असा हा जेवणातला बदल जर आपण कायमचा केला, तर आरोग्य तर खूप चांगलंच राहतं आणि आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी होतं बरं का.